गरोदरपणाच्या वाटेवर एकदा चालायला लागला म्हणजेच तुमच्या आणि पतीच्या आयुष्यातल्या नवीन वळणाला सुरुवात झालेली आहे. एकेका पावलावर नवीन अनुभवांबरोबर नवीन जबाबदाऱ्या सुद्धा येणार आहेत आणि वचन दिल्याप्रमाणे आम्ही सुद्धा शेवटपर्यंत तुमच्या बरोबर असणार आहोत. सगळ्यात आधी गरोदर आहात ना हे जाणून घेऊन बाळंतपणाची आरोग्यदायी सुरुवात करा. तुमची मासिक पाळी चुकली की आशाताईंकडून निश्चय चाचणी करा आणि गरोदर असल्याची खात्री करून घ्या. एकदा खात्री झाली की जवळच्या प्रसूतीपूर्व तपासणी केंद्रात म्हणजेच अँटीनेटल केअर ANC सेवेमध्ये आपली नोंदणी करा. नोंदणी केल्यावर तुमची आणि बाळाची देखभाल घ्यायला सुरुवात करता येईल. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या 12 आठवड्याच्या आतच शक्यतो नोंदणी करा. या काळात बाळाची झपाट्यानं वाढ होत असते आणि लवकर नोंदणी केल्यामुळे सुरुवातीपासूनच बाळाच्या पालनपोषणाची सुरुवात होते. एकदा देखभालीला सुरुवात झाली की डॉक्टर फॉलिक ॲसिडच्या गोळ्या, TDची इंजेक्शनं द्यायला सुरुवात करतील. या सगळ्या वैद्यकीय उपचारांचा थोडा संकोच वाटणं साहजिक आहे, पण ANCची नोंदणी आणि उपचारांचा पुरवठा तुमच्या आणि बाळाच्या हितासाठीच आहे हे लक्षात ठेवा. तुम्हाला किंवा तुमच्या पतीला किंवा दोघांच्याही घरच्यांना काही अनुवंशिक आजार असेल तर त्याबद्दल डॉक्टरांना लगेच कल्पना देऊन ठेवा, जेणेकरून डॉक्टर तुम्हाला योग्य ते उपचार पुरवू शकतील. ANC सारख्या इतर अनेक सरकारी योजना आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन आपल्या आशाताईंच्या मदतीनं बँकेचं खातं उघडा, विसरू नका. आधार कार्ड किंवा बाकीची आवश्यक ती कागदपत्र नसतील तर आशाताईंना कल्पना द्या आणि खातं कसं उघडायचं याबद्दल त्यांचं मार्गदर्शनही घ्या. बाळंतपणात आणि प्रसूतीनंतर तुम्हाला आणि बाळाला उपयोगी पडतील अशा अजून अनेक सरकारी योजना आहेत. त्याची माहिती करून घ्या, ज्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. तुमच्या आर्थिक मर्यादा जाणून घेऊन तुम्हाला आवश्यक ती सगळी आरोग्य सेवा मिळावी यासाठीच या सगळ्या योजना आखल्या आहेत. सांगू तुम्हाला? योजना नंबर 1 जननी सुरक्षा योजना. यामध्ये नैसर्गिक प्रसूतीसाठी आणि सिझेरियन प्रसूती म्हणजे C-सेक्शनसाठी आवश्यक अशी आर्थिक मदत केली जाते. दुसरी योजना प्रधानमंत्री मातृवंदना योजना. यामध्ये गरोदरपणाच्या नोंदणीनंतर, प्रसूतीनंतर आणि लसीकरणानंतर अशा 3 टप्प्यात तुम्हाला आर्थिक मदत प्रदान केली जाते. तिसरी जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम. या योजनेमध्ये आईला गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर 42 दिवस पोषक आहार, औषधं आणि वाहतूक सेवा सुद्धा पुरवली जाते. गरोदर झाल्यानंतर प्रसूती होईपर्यंत आपल्या आशाताईंच्या सतत संपर्कात राहा. या सगळ्या प्रवासात तुम्हाला कुठलीही अडचण आली तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोतच. गरोदरपणाची वेळेत नोंदणी करून आरोग्यदायी बाळंतपणाची सुरुवात करा, हाच आमचा आग्रह आहे.